हे पहा मुलांनो, आपण यापूर्वी श्रावण मासी ही कविता अभ्यासली आहे. या कवी आहेत बालकवी म्हणजेच त्र्यंबक बापूजी ठोंबरे. यांचा जन्म झालेला आहे 1890, तर मृत्यू झालेला आहे 1918. यांना बालकवी का बरं म्हटलं जातं, तर यांनी अगदी लहान वयातच आपल्या कविता लेखनाला सुरुवात केलेली आहे. त्यांना या कविता लेखनाचे जळगावच्या कवी संमेलनामध्ये 1907 साली त्यांना बालकवी म्हणून ही उपाधी देण्यात आलेली आहे. तर आज आपण ह्या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत. तर या कवितेचा स्वाध्यायामधला पहिला प्रश्न आहे, कविता वाचून पुढील कृती करा. बघा, पुढील तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. कवितेत आलेली त्यांची नावे आपल्याला सांगायची आहेत. तर कवितेत कोणते कोणते प्राणी आलेले आहेत, तर कवितेत बघा हरिण, पाडसे, खिलारे, गुरे वासरे यासारखे प्राणी आलेले आहेत. तर पक्षी कोणते आलेले आहेत, तर बगळे आणि पाखरे आलेले आहेत. फुले कोणते कोणते आहेत, सोनचाफा, केवडा, पारिजातक. आता पुढचा आपल्यासाठी दुसरा प्रश्न आहे की चौकट पूर्ण करा. तर पहिला प्रश्न आहे, देवदर्शनाला निघालेल्या. कोण निघाले होत्या देवदर्शनाला, तर ललना म्हणजेच महिला म्हणजे स्त्रिया. फुले पाने खुडणाऱ्या कोण होत्या, फुले पाने खुडणाऱ्या, तर सुंदर बाला होत्या. तिसरा प्रश्न आहे, गाणी गात फिरणारे कोण होते, तर गोप होते. गाणी गात फिरणारे गोप होते. चौथा प्रश्न आहे, स्त्रियांच्या चेहऱ्यावर लिहिलेले काय होते, स्त्रियांच्या चेहऱ्यावर लिहिलेले, तर स्त्रियांच्या चेहऱ्यावर श्रावण महिन्याचे गीत लिहिलेले आहे. तर आता आपण दुसरा प्रश्न अभ्यासणार आहोत की बघा, दुसरा प्रश्न आपल्यासाठी असा आहे की सुंदर बाला या फुलमाला या ओळीत सारख्या वर्णांचा उपयोग अधिक केल्यामुळे गोड नार निर्माण होतो. त्यामुळे पंक्ती गुणगुणाव्याशा वाटतात. बघा, सुंदर बाला या फुलमाला या ओळीतील सारख्या वर्णांचा उपयोग अधिक केल्यामुळे गोड नाद निर्माण होतो. त्यामुळे पंक्ती गुणगुणाव्याशा वाटतात. कवितेतील अशा आशयाच्या ओळी आपल्याला शोधून लिहायच्या आहेत. तर त्या कोणत्या आहेत, तर बघा, श्रावण मासी हर्ष मानसी. पहिली कुठली ओळ आहे, श्रावण मासी हर्ष मानसी. तर दुसरी कोणती ओळ आलेली आहे पंक्ती म्हणजे, तरु शिखरावर उंच घरांवर. बघा, तरु शिखरांवर उंच घरांवर. तिसरी ओळ आलेली आहे, उठती वरती जलदावरती. उठती वरती जलदावरती. चौथी ओळ कुठली आलेली आहे, तर उतरून येती अवनीवरती. उतरून येती अवनीवरती. तर पाचवी ओळ आलेली आहे, सुंदर हरणी हिरव्या कुरणी. कोणती आलेले, सुंदर हरणी हिरव्या कुरणी. याप्रमाणे सुंदर बाला या फुलमाला या ओळीसारख्या कवितेत आलेल्या ओळी आहेत. आता पुढील प्रश्न बघा. तर पुढील प्रश्न आहे, पुढील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला तिथं कवितेचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे. त्यामुळे त्या अर्थाच्या कवितेतल्या आपल्याला ओळी लिहायच्या आहेत. पहिला प्रश्न आहे, क्षणात पाऊस पडतो तर क्षणात ऊन पडते. पहिला प्रश्न काय आहे, क्षणात पाऊस पडतो तर क्षणात ऊन पडते. त्याचे उत्तर असे आहे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे. काय आहे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे. आता दुसरी ओळ आपल्यासाठी दिलेली आहे. त्या अर्थावरून आपल्याला दुसरी कवितेतली ओळ शोधायची आहे. झाडांवर घरांवर कोळे कोळे ऊन पडते. बघा, झाडांवर घरांवर कोळे कोळे ऊन पडते. तर याप्रमाणे कवितेतली ओळ कुठली आलेली आहे, तर तरु शिखरांवर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे. तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे. आता आपल्यासाठी तिसरे एक त्याच अर्थाचंही आपल्याला अर्थ दिलेले आहे, वाक्य दिलेले आहे. त्याच्यावरून आपल्याला कवितेतली ओळ शोधायची आहे. हरणी आपल्या पाडसासह कुरणात बागडत आहे. काय आहे प्रश्न आपल्यासाठी, तर हरणी आपल्या पाडसांसह कुरणात बागडत आहे. त्यासाठी आपल्याला कवितेतली ही ओळ आहे बघा, सुंदर हरणी हिरव्या हिरव्या कुरणी निज बाळासह बागडती. काय, तर सुंदर हरणी हिरव्या कुरणी निज बाळासह बागडती. आपल्यासाठी चौथा प्रश्न आहे, पुढील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहा. म्हणजे त्या कवितेतील ओळीचा अर्थ काय आहे,
भाव म्हणजे अर्थ काय आहे तो आपण सांगायचा आहे. तर कवितेतील ओळी आपल्यासाठी अशा आहेत. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. काय ओळी आहेत? श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. त्यासाठी उत्तर आहे श्रावण महिन्यात माळ रानावर सर्वत्र हिरवळ गच्च दाटलेले असते. क्षणात पावसाच्या सरी येतात तर लगेच दुसऱ्या क्षणी लख्ख ऊन पडते. हा ऊन पावसाचा लपंडाव पाहून मन आनंदाने फुलून येते. बघा उत्तर काय आपण केलेलं आहे ना, हे आपण अनुभवतो. जे आपण लिहिलेलं आहे ते आपण काय करत असतो? अनुभवत असतो की श्रावण महिन्यात माळ रानावर सर्वत्र हिरवळ गच्च दाटलेले असते. क्षणात पावसाच्या सरी येतात तर लगेच दुसऱ्या क्षणी लख्ख ऊन पडते. हा ऊन पावसाचा लपंडाव पाहून मन आनंदाने फुलून येते. आपल्यासाठी तिसरा प्रश्न आहे. बघा पुढचा प्रश्न आहे आपल्याला तोंडी सांगायचे आहेत. तर पुढील प्रसंगी काय घडते ते लिहा. आपल्यासाठी काय प्रश्न आहे? पुढील प्रसंगी काय घडते ते लिहा. पहिला पाऊस आल्यावर काय घडते? तर बघा कडक उन्हाळ्यात वातावरण तापलेले असते. घामाच्या धारांनी जीव हैराण झालेला असतो. पहिला पाऊस पडतो तेव्हा मन आनंदून जाते. हवेत गारवा येतो. सारी सृष्टी पावसात न्हाऊन प्रसन्न दिसू लागते. पहिला पाऊस सर्व प्राणी मात्रांना हवासा वाटतो. आपल्याला सुद्धा हवासा वाटतो ना. त्याचप्रमाणे सर्व प्राणी मात्रांना, पशुपक्ष्यांना, झाडेवेलींना, अगदी जमिनीला सुद्धा, धरित्री मातेला सुद्धा पहिला पाऊस आवडतो. आता प्रश्न दुसरा आहे आपल्यासाठी. सरीवर सरी कोसळल्यावर काय होते? सरीवर सरी कोसळल्यावर तर आषाढ महिन्यात खूप मुसळधार पाऊस येतो. सरीवर सरी कोसळतात तेव्हा चिंब भिजावेसे वाटते. झरे, नदी, नाले ओसंडून वाहतात. पशुपक्ष्यांना मुबलक पाणी मिळते. सर्व सृष्टी न्हाऊन निघते. पशु पक्षी निवारा शोधतात. शेतकरी आनंदित होतात. बघा आषाढ महिन्यातला अनुभव आपण सर्वजण घेतच असतो. आता पुढचा आपल्यासाठी प्रश्न आहे. निरीक्षण करावं लिहा. जे आपण पाहिलेलं असतं ते आपल्याला लिहायचं आहे. तर श्रावण महिन्यातील तुम्ही पाहिलेले आकाशातील विशेष बदल. आपल्याला श्रावण महिन्यातील आकाशातील काय विशेष बदल दिसतात बरं? तर बघा आपल्याला श्रावण महिन्यात पांढऱ्या ढगांचे पुंजके तरंगत असतात. आपण त्याला म्हणतो ढग पळतायत. याप्रमाणे पांढऱ्या ढगांचे पुंजके तरंगत असताना आपल्याला दिसतात. अचानक वाऱ्याच्या झुळूक वाहू लागते. अचानक वाऱ्याची काय झुळूक वाहू लागते. आकाश काळ्या ढगांनी दाटून येते. पावसाची जोरदार सर येते. थोड्या वेळाने सूर्य ढगा अडून येतो व लख्ख ऊन पडते. कधी रिमझिमत्या सरीत ऊन पडून क्षितिजावर इंद्रधनुष्य उठते. बघा श्रावण महिन्यातला तर पाऊस आपल्या सर्वांना आवडत असतो. आपण वेगवेगळी विविध प्रकारची गाणीसुद्धा त्यावेळेला म्हणत असतो. उन्हात पाऊस पडू दे, खिंडीत कोला रडू दे, याप्रमाणे अशी कितीतरी आपण गाणी म्हणत असतो. आणि त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी आपण उत्तर काय केलेलं आहे लिहिलेलं आहे. आता पुढील आपण अभ्यासणार आहोत व्याकरणाचा भाग अभ्यासणार आहोत. बघा व्याकरणाचा भाग आहे. तर आपल्याला पुढील शब्दांसाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहायचे आहेत. बासरी म्हणजेच पावा. जी श्रीकृष्णाच्या हातात असते ती पावा. स्त्रिया, ललना. मगाशीच मी सांगितलं होता ललनासाठी तुम्हाला समानार्थी शब्द तो स्त्रिया. आकाश, नभ. मेघ, जलद. गुराखी, गोप. पृथ्वी, अवनी. वृक्ष, तरु. राग, रोष. मुख, वदन. याप्रमाणे तुम्ही सुद्धा अजून आजच्या घरच्या अभ्यासामध्ये 10 समानार्थी शब्द वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला माहीत असलेले या स्वाध्यायाबरोबर लिहायचे आहेत. आता पुढील बघा लेखन विभागाचा प्रश्न आहे तो आपण अभ्यासणार आहोत. श्रावण व
वैशाख या दोन्ही महिन्यातील निसर्गात जाणवणारा फरक तुमच्या शब्दात लिहायचा. आता श्रावण महिना आणि वैशाख महिना ह्या 2 महिन्यात जो निसर्गात बदल आढळतो तो आपल्याला लिहायचा आहे. ते आपण अनुभवतच असतो, तो अनुभवलेलाच भाग आपण लिहायचा आहे या ठिकाणी. तर वैशाखात कडक ऊन पडते, जमिनीला भेगा पडतात, अंगाची लाहीलाही होते, घामाच्या धारा वाहू लागतात, नदी नाले अडतात, गुराढोरांना हिरवा चारा मिळत नाही, तहानेने प्राणीमात्रांचा जीव व्याकुळ होतो. श्रावणात पावसाची रिमझिम बरसत होती. मात्र श्रावणात काय असतं बघा, आपण आषाढ महिन्यात पाहिलं की अगदी जमिनीला भेगा पडलेल्या आहेत, अंगाची लाही होत आहे, गुराढोरांना पाणी मिळत नाही. मात्र श्रावणात तशी परिस्थिती आहे का? नाही. तर श्रावणात पावसाची रिमझिम बरसत होती, ऊन कोवळे होते, ऊन पावसाचा आनंदीदायी लपंडाव सुरू होता, हवेत सुखद गारवा येतो, शेतात पेरलेले बियाणे उगवून येते, शेतकरी आनंदात असतात, नदी नाले भरून वाहतात, गुराढोरांना हिरवा गारगार चारा मिळतो, सगळी सृष्टी हिरवीगार होते, पशुपक्षी व माणसे आनंदात व उत्साहात वावरतात. याप्रमाणे आपण श्रावण महिना आणि वैशाख महिना या दोन्ही महिन्यात काय फरक जाणवतो त्याप्रमाणे आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहे, पाहिलेले आहे, अनुभवलेले आणि या ठिकाणी आपण त्याचे उत्तर लिहिलेले आहे. तर पुढचा प्रश्न आपल्यासाठी आहे, पाऊस व छत्री या दोघींमधील संवादाची कल्पना करा व लिहा. बघा, संवाद लेखन आपण यापूर्वीसुद्धा आत्तापर्यंत केलेले आहे. त्याचप्रमाणे आज वेगळ्या पद्धतीचे संवाद लेखन आपल्याला करायचे आहे. पाऊस आणि छत्रीचे. तर आता पाऊस आणि छत्री काय हे बोलत असतात का? तर बघा, आत्मवृत्ताला आपण काय म्हणतो? जो एकटा स्वतःची माहिती सांगतो, जो स्वतःबद्दल लिहितो ते आत्मवृत्त. मात्र 2 व्यक्तीत किंवा 2 व्यक्तीपेक्षा अधिक जणांच्या झालेलं बोलणं म्हणजे त्याला संवाद लेखन किंवा संवाद आपण म्हणतो. तो संवाद लिहिला म्हणजे ते संवाद लेखन असतं. तर या ठिकाणी आपण पाऊस आणि छत्रीचे संवाद लेखन लिहिणार आहोत. तापलेल्या धरतीला गारवा मिळावा म्हणून मी इतक्या उंचावरून खाली येतो आणि तू मला अडवतेस, असं कोण म्हणतंय? पाऊस म्हणतोय. कुणाला म्हणतोय? छत्रीला म्हणतोय. तापलेल्या धरतीला गारवा मिळावा म्हणून मी इतक्या उंचावरून खाली येतो आणि तू मला का अडवतेस? छत्री म्हणते, नाही भाऊ, मी तुम्हाला अडवत नाही, मी फक्त माणसांना भिजण्यापासून वाचवते. छत्री काय म्हणते? नाही भाऊ, मी तुम्हाला अडवत नाही, मी फक्त माणसांना भिजण्यापासून वाचवते. आता बघा, छत्री काय म्हणते? छत्री म्हणते, तसे नव्हे, माणसे भिजली तर त्यांना पडसे, खोकला येतो, डॉक्टरांच्याकडे जावे लागते आणि आता एकतर कोरोनाची साथ आहे ना, जर आजारी पडले की तर मग काय, ते कोरोना पॉझिटिव्ह आले तर हे बाबा तुला काहीच माहीत नाही. म्हणूनच विशेषतः मला बालकांची व वृद्धांची काळजी घ्यावी लागते. पाऊस म्हणतो, खरं आहे तुझं, तू त्यांचं संरक्षण करतेस, पण एक विचारू? छत्री म्हणते, विचार ना. पाऊस म्हणतो, तू माणसाचं रक्षण करतेस, मग तू का भिजतेस? छत्री, अरे उत्तर एकदम सोपं आहे. अहो, वर्षभर मी अडगळीत असते, तुम्ही आलात की मला आंघोळीचा आनंद मिळतो, हो की नाही? आता बघा, याप्रमाणे आपण छत्री आणि पाऊस यांचे काय लिहिलेले आहे? संवाद लेखन लिहिलेलं आहे. तर हा मी लिहिला आहे. आता तुम्ही तुमच्या भाषेमध्ये संवाद लेखन लिहून मला आपल्या ग्रुपवरती पाठवायचा आहे. पुढील तासाला आपण व्याकरणाचा भाग पाहणार आहोत.